अहो दांडेकर, किती वेळ बाथरूम आहे बसलाय? किती वेळ दाढी करताय ते तुझे तुम्ही? मॅक 3 ब्लेड आणलंस ना माझ्यासाठी, काय मस्त आहे ग. काय गुळगुळीत दाढी झाली आहे. बघ बघ, हात लावून बघ. खरंच. आणि किती काय? वर्ष ते स्वस्तातलं रेझर आणि तुरटी वापरत होता. अरे बापरे, आफ्टर शेव लावायचं विसरलो. अहो, हा ट्रॅव्हल एजन्सी म्हणून फोन आला होता. बँगलोर आणि उटी बरोबर आपल्याला कोडही पण देत आहेत, बोनस. ग्रेट. आणि हो, अहो काल रात्री पूजानी केलेल्या पुडींची रेसिपी आणायला सांगितली होती, आणलीत का? म्हणजे काय, अजूनही चव रेंगाळते जिभेवर. मी बनवणार आहे आज. अरे बापरे. काय? नाही ह्या पिशवीत काय आहे ग? अहो, टूर वर जाण्यासाठी कपडे आणले तुमचे. अरे वा, बघू बघू रे. हे असले कपडे टूरवर जायचंय का सर्कशीत जायचंय का आम्हाला? अहो, हल्ली सगळे सिनियर सिटीजन असलेच रंगीत कपडे वापरतात. ठीक आहे, तुझ्यासाठी सुद्धा इंग्लंडची राणी घालते ना तसा एखादा गाऊन घेऊन येतो. बाष्कळपणा पुरे झाला. तुम्हाला नाही आवडले ना, परत करते. दणकट पायजेबे घेऊन येते बस. राहू दे ग, ते गरम कपडे घेतलेस ना? हो तर 2 वाईनच्या बाटल्या पण घेतल्यात. काय दांडेकर, फॉर्म मध्ये दिसताय एकदम. आले कबाब में हड्डी कोणतरी. चला. बघतो बघतो. अरे वा, आज सकाळी सकाळी एकदम. काय यायला नको होतं? अगं ये पण काय सहजच ना. तुमची औषधं आणली आहेत तिकडे न्यायला. अगं, औषधांची काय गरज होती? गरज नाही लागली तर चांगलंच आहे, पण ठेवा बरोबर. बरं. आणि हा मोबाईल मोबाईल कशाला आता? तुमच्यावर पाळत ठेवायला. पाळत ठेवायला तिथे रेंज तर मिळाली पाहिजे. मिळेल, रोमिंग आहे. बरं बाई. पोहे केलेत? हो. मग देणार कधी? म्हणजे तू नाश्ता न करताच निघालीस? केलाय, पण तुमच्या हातचे पोहे कोण सोडणार? आणते. हम्म. हे कपडे कोणाचे आहेत? अर्थात माझे. कसे आहेत? गोविंदाला कॉम्प्लेक्स येणार. आमच्या करिश्माने आणलेत. बरं, तुमची ट्रेन कितीची आहे? 7ची. मला उशीर होईल, पण विशाल येणार आहे. बर. 5 वाजता सांगू त्याला इथे यायला? हरकत नाही. घे ग पोरी. घे. अगं बसंत का? घाई आहे, उशीर होईल. कशी मुलगी आहे. गुड मॉर्निंग मिसेस दांडेकर. चिडलीस का काय? बाहेर जाताना सांगून नाही जाता आलं? तू शांत झोपली होतीस मी गेलो तेव्हा. कुठे गेला होता? जॉगिंग करून आलो तासभर. नंदा, हे कपडे खरंच छान असावेत. पोरी काय बघतायत माझ्याकडे. मग जायचं त्यांच्या बरोबर. अरे तुझी सर येणार आहे का त्यांना? हा काय झालं हो? आयला, मोबाईल आहे खिशात व्हायब्रेटरवर. आयला, विशाल पूजाचा फोन. हॅलो. हॅलो दादा, काय करताय? अरे धम्माल, वॉक घेऊन आलोय. तब्येत कशी आहे? वॉज नेव्हर बेटर. तुम्ही कसे आहात? ग्रेट. एक मिनिट नंदाशी बोल. आई हॅलो. हॅलो आई, काय चाललंय? बौद्धिक येत होते दांडेकरांचं. आम्ही सुद्धा तुमच्याच रिसॉर्टला याचा विचार करतोय. दुसरी जागा सापडत नाही का तुम्हाला? नाही, म्हटलं चौघं एकत्र मजा करू. अजिबात नको. आम्हाला आमची कंपनी एन्जॉय करू दे एकमेकांची. आई तिने गंमत केली. आम्ही सुद्धा दोघं खंडाळ्याला आलो 2 दिवस रजा घेऊन. हा, एन्जॉय करा मग. आणि फोन ठेवा आता. बिल नका वाढवू. बाय. बाय. बघताय काय? किती सुंदर दिसतेस तू. मग आता गाणं म्हणणार का काय? ऐ मेरी जहर जबी, तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान. नंदा ग, हळू चाल ग. या धोतरात एकदम नीट चालता येत नाही. सांगितलं कोणी होतं धोतर घालायला? अगं अॅनिव्हर्सरी काय रोज येते का? थांब नंदा सुटेल नाही तर बघ सुटलं. बांधा आता लुंगी सारखं. नंदा. आता काय आहे? नंदा. नंदा काय आहे?
ये ना बस जरा 2 मिनिटं. काय सारखं किचन मध्ये? तुम्हाला काय तिथे बसायला सांगायला? केवढी कामं पडलेत माझी किचन मध्ये. काय चिडचिड करतेस का सारखी आज? मी कुठे चिडचिड करते? नाही करतेस? मला माहिती आहे नंदा, विशाल आणि पूजाचा फोन नाही आला अॅनिव्हर्सरीचा म्हणून चिडलीस. काही नाही हो, आजकालच्या मुलांच्या काही लक्षातच राहत नाही. सत्य आहे. का? खरंच बहिरे झालात बाबा तुम्ही. म्हणजे फोन आलाय का काय? मग त्यांचाच असणार. हॅलो. कर्नल भोसले बोलतोय. नमस्कार, बोला. एक प्रॉब्लेम झालाय श्री. प्रॉब्लेम काय हो? पूजा आणि विशालचं थोडस. काय झालं? तुम्ही जरा घरी येऊ शकाल का आमच्या श्री? आपण काय झालंय काय? ते फोनवर नाही बोलता येणार. तुम्ही इथे आलात तर बरं होईल. बर, ठीक आहे, मग आम्ही निघतो. काय हो, काय झालं? चल. कुठे? तू चल आधी. पण आपण पण आई वडील आहोत. गप्प बस. हे घे. चला. काय झालं करणं? पूजा विशाल कुठे आहे? तुम्ही आधी आत या प्लीज. अगो बाई, हे काय? पाहिलंस? हिला वाटलं तू विसरलास. पुरे हो, सुरू करू नका परत. अरे सकाळपासून मुलं तयारी करत होती. हो, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. दादा, आई, चला केक कापायला. नंतर आधी केस बांध. काय हे? आत्ताच आंघोळ करून आले ना. हम्म, वेणी घालून द्याल? बर, चल. अरे या श्री, काय घेणार? बियर, शॅम्पेन का विस्की? काय लगेच नका सुरुवात करू. राहिलं? चला. हा, चल बस बघू. लिवाईज, सरबतच पाठव. छान. ए विशाल, विशाल, आई दादांना प्रेझेंट आहे ना. अरे हो, 1 मिनिट. अरे आम्हाला प्रेझेंट. आई, दादा, हा. हे तुमचं प्रेझेंट. काय आहे? 15 दिवसाची युरोप टूरची तिकीट्स. अरे कशाला एवढं? असू देत, त्या निमित्ताने आम्ही सुद्धा तुमच्यावर करणार आहोत युरोप टूर. फॅन्टॅस्टिक. इतकं चांगलं सरप्राईज उभ्या आयुष्यात आम्हाला कोणी दिलं नव्हतं. अहो, आपलाही द्या की सरप्राईज. अरे हो, ते राहिलंच. घ्या, तुझ्या नावाने घेतलेली सेव्हिंग सर्टिफिकेट्स. घराचं सगळं कर्ज फेडून टाक. आणखी 8 दिवसांनी मॅच्युअर होणार आहेत. तू लवकर मॅच्युअर झालास, ती जरा नंतर होतील. झाली का तुझी वेणी घालून? हा. अगं अगं थांब 1 मिनिट. हे काय? नजर नको लागायला माझ्या पोरीला. हा? दादा, सगळ्यांनी जवळ यायचं असेल तर दूर जायलाच हवा असा नियम आहे का? दूर असलो तरी मनाने एकत्रच आहोत ना. मग झालं तर. आईला दादा, आता आईचं सगळं लक्ष तुमच्यावर असणार. खडा पहारा. अगदी तसंच काही नाही. जेलरचं मतपरिवर्तन. निवडुंगाला पालवी फुटली. ए आई, म्हणजे तू निवडून ग? आणि तुम्ही कोण हो? मी कोण? अफाट वाळवंटात फक्त तुझ्याचसाठी येणारा एक पावसाळी ढग. दादा, वा. क्या बात है, क्या बात है. वा. चला केक कापूया आपण. चला चला. एक मिनिट. आता काय? आई, हे तुझ्यासाठी. चार्लीचं पोस्टर? हो, मला? घरी लाव. का? आई, मी प्रेग्नंट आहे. काय? आणि हे मूल हवंय आम्हाला. पोरी, म्हातारे झालो आम्ही. पटापट इतके आनंदाचे धक्के सहन नाही होणार आम्हाला. खरंच सहन नाही होणार. आम्हाला एक धक्का दिलाय तिनं. म्हणजे? पहिलं बाळणपण तिला तुमच्या घरी करायचंय. व्हेरी अनफेअर. हो ग. पूजा, विशाल, थँक्यू.